एकंदरीतच आपण बघतो की कुठलंही शहर असेल तर त्या शहराला वाढण्यासाठी हा मोकळा श्वास लागतो किंवा मोकळा श्वास घेतला पाहिजे. पण आपले पुणे असेल, मुंबई असेल, या शहरांना डाईंग सिटी म्हटलं गेलेलं आहे. आणि आपण बघतोय की कुठल्याही शहरामध्ये थोडी मोकळी जागा दिसली की अनेकांच्या नजरा त्या मोकळ्या जागेवर येतात. त्यामुळे नगर रचना असेल हे करताना, प्लॅनिंग करताना बेसिकली आपल्याला लागणारं, जसं तुम्ही सांगितलं की लागणारा हवा असेल, पाणी असेल, मुबलक प्रमाणात मिळतंय की नाही मिळत आहे, याचे काही इंडेक्स आहेत, काही मार्क्स आहेत, ते अचीव केल्याशिवाय हे पुढे जाऊ शकत नाही. अशा वेळेला म्हणजे आपलं नियोजनामध्ये आपण इतके व्यवस्थित पॅरामीटर्स केलेले आहेत, अशा वेळेला आपली शहरं मरतायत, हे नक्की काय आहे, हे कशाचं निर्देश आहे असं तुम्हाला वाटतं? याचा उत्तर हे लोकशाहीमध्ये आहे की हे सगळा जो व्यवस्था चालते ती लोकशाही व्यवस्थेमध्ये चाललेली आहे. आणि पूर्वी आपण म्हणत होतो की लोकशाही ही लोकांनी आणलेली लोकांच्यासाठीची व्यवस्था, जसं अब्राहम लिंकन सांगितलं तशी होती. पण सध्याची व्यवस्था तशी आहे का? माझं त्याच्याबद्दल मत आहे वेगळं. पण एक जोसेफ स्टिग्लिट नावाचा नोबेल अवॉर्ड इकॉनॉमिस्ट आहे, अवॉर्ड इकॉनॉमिस्ट, त्याचं म्हणणं आहे की सध्याची लोकशाही ही 1%ची 1%नी आणि 1%साठीची आणलेली व्यवस्था. 1% म्हणजे की गर्भश्रीमंत लोक. आता ज्यावेळेस शहराचं नियोजन होतं त्यावेळेस जे लँड ओनर्स आहेत किंवा विकासक आहेत, त्यांच्या जे ताकद असते, सांपत्तिक ताकद असते, पैशांची ताकद असते, ती इतकी मोठी असते की ते सगळे तुमचे जे धोरणं आहेत त्याला ते इन्फ्लुअन्स करतात. खरं म्हणजे की ही ताकद कुठेतरी कमी करून अधिकाऱ्यांनी अशा पद्धतीचं नियोजन राजकीय व्यवस्थेपुढे ठेवलं पाहिजे, जे त्याला नाकारत नाहीत, ते मान्य करतात. पण प्रशासकीय व्यवस्था जर त्या प्रेशरखाली, या आर्थिक प्रेशरखाली जर आली आणि 1%च्या व्यवस्थेखाली जर आली, तर मला वाटतं की मग ही व्यवस्था बकालपणा येतो. फार सोपं आहे. मी PMRDमध्ये फक्त एकच केला होता की जसं आपल्याकडे म्हणतात की गार्डन्स इन सिटीज, माझं असं होतं की सिटी इन गार्डन असा तो कॉन्सेप्ट होता. जे तुमचे रस्ते असतील त्याच्या बाजूला लॉनची स्ट्रीप असेल, त्याच्यामध्ये एक रस्त्याची स्ट्रीप, झाडीची स्ट्रीप असेल आणि मग तुमचा फुटपाथ असेल. असं शक्य आहे, हे करणं शक्य आहे. आणि तशी व्यवस्था जर केली तर मला वाटतं की मग हा जो बकालपणा आहे किंवा डाईंग सिटीज आहात हे कमी होईल. आता एक महत्त्वाचा मुद्दा आहे की पुण्याच्या वाहतूक व्यवस्थेच्या बाबतीमध्ये, तर पुण्याची वाहतूक व्यवस्था सुधारावी आणि बाहेरचे जे वाहनं आहेत बाहेरच्या बाहेर जावे म्हणून 1987ला एक रिंग रोड ठरवण्यात आला होता. तो मी 2015-16ला PMRD येईपर्यंत त्याच्यावरती एकही कागद असा की हा राबवावा, म्हणजे जवळजवळ 29 वर्ष त्याच्यावरती काहीही झालेलं नव्हतं. आता प्रश्न असा आहे की मग त्यावेळेसचे अधिकारी काय करत होते, आणि अधिकाऱ्यांनी केलं तर मग कुठल्या राजकीय नेतृत्वाने सांगितलं की तुम्ही करू नका, तर तसं काही नाही. कुठल्या राजकीय नेतृत्वाने केलं पण अधिकाऱ्यांनी पुढे दिलं नाही. मी तो केला. ज्यावेळेस मी बघितलं की बहुतांश जो रोड होता ती जागा खालीच होती, काही ठिकाणी बांधकाम परवानग्या दिल्या होत्या, त्या बांधकाम परवानग्या दिल्या, तिथे आपल्याला काही त्रास होऊ नये म्हणून ते रोडचं तर त्यांनी बांधकाम ते थांबवलेलं होतं. मी तो रोड असा तयार केला होता 120 मीटरचा. जी तो रोड जो असेल तो रोड पुण्याच्या परिसरामध्ये पूर्ण रोडची लेंथ असेल ती बोटॅनिकल गार्डन असेल, त्याच्यामध्ये तुमचे रेल ड्रॉन तिथे, म्हणजे ट्रक्स त्या रेल्वेवरती जाऊन ते दुसरीकडे नेऊन टाकतात, म्हणजे पोल्युशन कमी होईल आणि ते एक भारतामध्ये येणाऱ्या टुरिस्टनं तिथे येऊन तो पाहावं आणि अर्थातच पुण्याचं कंजेशन कमी व्हावं, हे झालं. पण नंतर आता मी माहिती घेतली की तो 120 मीटरच्या ऐवजी परत 565 मीटर केलेला आहे आणि ते साधा आपला रोड केलेला आहे. म्हणजे हे जे आहे ते मला असं वाटतं की ह्या सगळ्या गोष्टीला कुठेतरी मानसिक विकलांगता प्रशासकीय व्यवस्थेमध्ये आलेली आहे, ती त्याला जबाबदार आहे.